नमो आदेश. नाथ फंकी अलौकिक साधना आहे या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करतो. सर्वप्रथम हे पाहू की योग काय आहे. योग म्हणजे युक्त होणे, जोडणे किंवा संगम, एकरूप होणे, एक जीव होणे असंही आपण म्हणू शकतो. परमात्मा स्वरूप असूनही आम्हाला त्या स्वरूपाचा वियोग झाला आहे. हा वियोग नष्ट करण्याचे शास्त्र म्हणजेच योग. अशा या योगशास्त्रात प्रगती होण्यासाठी असीम त्यागाची, कष्ट व सहनशीलता यांची आवश्यकता असते. गुरुचरणी पूर्ण श्रद्धा हवी. गुरुचरणीची पूर्ण निष्ठा ही योगीला सुकर बनवते. गुरु समर्पण बुद्धी, गुरु शरणागती, सेवाभाव, नम्रता आणि गुरूंविषयी आत्यंतिक कृतज्ञता हे गुण योग साधून देतात. तर शुद्ध आचार, शुद्ध विचार, शुद्ध कल्पना, सृष्टी ही इत्यादी गोष्टी योगाची भूमिका तयार करतात. परोपकारी वृत्ती, दुसऱ्याला आनंद देण्याची प्रवृत्ती योग साधनेच्या रोपट्याला खतासारखी उपयोगी पडते. त्यामुळे योग साधनेचे लहानसे रोपटे भरभर वाढू लागते. पण या वाढणाऱ्या रोपट्याचे संरक्षण क्रोधरूपी वादळापासून करावे लागते. नाहीतर मेहनतीने लावलेले व वाढलेले हे योग साधनरूपी छोटेसे झाड क्रोधाचा वारा लागताच समूळ उच्चाटन होऊन उन्मळून पडण्याची शक्यता असते. म्हणूनच सहनशक्तीचे भक्कम कुंपण या योगरूपी रोपट्याला घालायला हवे. निरपेक्ष प्रेम या योग साधन रूपाला सतत पुरवायला हवे. इतक्या गोष्टींची पूर्ण सिद्धता झाल्यावरच खरे योग साधन सुरू होते. ते टिकते आणि योग साधन रोपट्याचा वृक्ष तयार होऊन साधक सिद्ध होतो. वियोगी जीव शिवयोगी बनतो व वृक्ष ज्याप्रमाणे शीतल छाया प्रदान करीत राहतो त्याप्रमाणे सिद्धयोगी लक्षावधी मानव व मानवेतर जीवांना सुख, शांती आणि गती प्रदान करीत राहतात. धन्यवाद. आदेश.